हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण थर्ड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी दॅट इज द डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट बघणार आहे. लास्ट लेक्चरला आपण एलिव्हेशन इन द बॉइलिंग पॉईंट पाहिलं होतं, पण त्याचं थोडंसं रिवाइज करा. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट? इट इज द टेम्परेचर ॲट विच द वेपर प्रेशर ऑफ लिक्विड बिकम्स इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वेपर प्रेशर ऑफ द लिक्विड बिकम्स इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता फ्रीजिंग पॉईंट पण असा असतो. हे बघा, कुठलंही लिक्विड घेतलं तर त्याचं टेम्परेचर वाढलं की व्हेपर प्रेशर वाढतं. तसंच त्याचं टेम्परेचर कमी केलं तर व्हेपर प्रेशर कमी पण होतं. मग टेम्परेचर वाढवत 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 नेऊन जर व्हेपर प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरला इक्वल केलं की लिक्विड बॉईल होणार. आणि त्याच लिक्विडचं व्हेपर प्रेशर कमी कमी करत नेलं तर त्या लिक्विडचं व्हेपर प्रेशर हे सॉलिडच्या व्हेपर प्रेशरला इक्वल झालं की ते लिक्विड काय होणार आहे? फ्रीज होणार आहे. मग त्यामुळे आपण काय करूया, फ्रीजिंग पॉईंटचं काय करूया, आपण डेफिनेशन बघूया. आपली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कुठली आहे बघा? फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. मग आपल्याला फ्रीजिंग पॉइंटची डेफिनेशन घ्यायचं आपण शॉर्ट फॉर्म वापरू एफ पी. इट इज द टेम्परेचर ॲट विच दी वेपर प्रेशर of liquid becomes equal to vapor pressure of solid. आता सॉलिडला सुद्धा स्वतःचं व्हेपर प्रेशर असतं. मग कुठल्याही लिक्विडचं व्हेपर प्रेशर जर सॉलिडच्या व्हेपर प्रेशर त्याच लिक्विडच्या सॉलिड स्टेटला व्हेपर प्रेशरला जर इक्वल झालं तर दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्रीजिंग पॉईंट. आता फ्रीजिंग पॉईंटचं बघण्यासाठी आपल्याला काय करायला आहे? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन म्हणजे काय? तर एखाद्या सॉल्व्हंटमध्ये नॉन व्होलाटाईल सॉल्यूट ऍड केला की त्याचं सोल्युशन जे तयार होतं त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉईंट पेक्षा कमी होतो. तो कमी होणारा फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय? फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. असं का होतं? तर सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं व्हेपर प्रेशर कमी असतं, म्हणून सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी असतो. मग अशी लास्ट लेक्चरला जसं आपण बॉइलिंग पॉईंट का वाढतो? कुठल्याही सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं व्हेपर प्रेशर कमी असतं म्हणून बॉइलिंग पॉईंट वाढतो. तेच रिझन आहे की कुठल्याही सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हे कमी असतं म्हणून कुठल्याही सॉल्व्हंट पेक्षा सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा कमी राहतो. तो कसा कमी राहतो बघा. नेहमीप्रमाणे आपल्या इकडे काय घ्यायचं आहे? व्हेपर प्रेशर. आणि इकडे काय घेऊया आपण? टेम्परेचर. टेम्परेचर कशामध्ये घ्यायचं आपल्याला? केल्विन मध्ये घ्यायचं. बघा काय करूया आपण, सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर कर्व जर काढला तर तो असा असेल का? बघा, दिस इज द व्हेपर प्रेशर कर्व फॉर द प्युअर सॉल्व्हंट. आता प्युअर सॉल्व्हंटचा व्हेपर प्रेशर कर्व हा असेल तर सोल्युशनचा व्हेपर प्रेशर कर्व कसा असेल? बघा असा असणार आहे. दिस इज द व्हेपर प्रेशर कर्व फॉर सोल्युशन विच कंटेन्स नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. सॉल्व्हंट पेक्षा तो कर्व खालीच असणार आहे. आता आपल्याला अजून एक कर्व करायचा आहे, दॅट इज द व्हेपर प्रेशर ऑफ अ सॉलिड स्टेट. त्याच लिक्विडच्या सॉलिड स्टेटचा व्हेपर प्रेशरचा कर्व कसा असेल बघा. तो कर्व इथं असा असेल बघा. सी दिस इज द कर्व फॉर सॉल्व्हंट. सॉल्व्हंट साठीच कर्व आहे, पण तो सॉल्व्हंटचा म्हणण्यापेक्षा आपण एक काम करूया की सॉलिड सॉल्व्हंट म्हणूया आपण. हे कुठलं आहे? लिक्विड सॉल्व्हंट आहे. आणि हे सोल्युशन सुद्धा कुठल्या स्टेटमध्ये आहे? लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे इथं दोन लिक्विडचा आणि एका सॉलिडचा आपण काय केलेला आहे? व्हेपर प्रेशर कर्व काढलेला. मग काय करायचं बघा, टेम्परेचर वाढलं की हे व्हेपर प्रेशर वाढतं. तसं टेम्परेचर जर कमी कमी करत गेलं तर व्हेपर प्रेशर कमीच होत जाणार आहे. हे व्हेपर प्रेशर कमी 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 होत इथं आलो आपण. इथं काय झाले बघा, ऍट दिस टेम्परेचर ऍट दिस पॉइंट vapor pressure of solid and vapor pressure of liquid is equal, or the vapor pressure of solvent becomes equal to the vapor pressure of the solid state, and this is the freezing point of the solvent. मग तो freezing point काय होतं बघा, इथं आपण जर घेतलं तर हे टेम्परेचर, this is called as a freezing point of the solvent, and this is denoted by this is denoted by TF naught. नॉट म्हणजे काय? प्युअर सॉल्व्हंट असणार आहे. टीएफ म्हणजे काय? फ्रीजिंग पॉईंट टेम्परेचर असणार. मग आता काय करायचं आपल्याला? ह्या सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सॉल्यूट ऍड केला की काय तयार झालं? सोल्युशन. त्या सोल्युशनचा कर्व इथं खाली आहे. त्या सोल्युशनचं सुद्धा वेपर प्रेशर कमी कमी होत जाईल जसं जसं टेम्परेचर कमी करत जाईल. तो सुद्धा इथं येऊन टच होईल. या टेम्परेचरला काय झाले बघा, ऍट दिस टेम्परेचर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन बिकम्स इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. मग दिस इज द
फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन. मग आपण जर बघितलं तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट, सी दिस इज फॉर प्युअर सॉल्व्हंट अँड दिस इज फॉर युअर सोल्युशन. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कसा आहे? कमी आहे. का? तर सोल्युशनचं वेपर प्रेशर हे सॉल्व्हंटच्या वेपर प्रेशर पेक्षा कमी असतं. हा जो डिफरन्स आहे, difference in the vapor difference in the freezing point is called as a freezing point depression and it is denoted by delta TF. हे कशाने डिनोट करायचं बघा? डेल्टा TF. इथे सुद्धा आपला हा काय आला तुमचा? डेल्टा TF आला. हाऊ टू कॅल्क्युलेट डेल्टा TF? कोणाचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे? सॉल्व्हंटचा फ्रीजिंग पॉइंट जास्त आहे, सोल्युशनचा कमी आहे. म्हणजे सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंट मधून सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट जर वजा केला तर आपला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट येतो. मग काय लिहिणार बघा इथे आपण? डेल्टा TF इज इक्वल टू काय येणार आहे? T नॉट किंवा TF नॉट मायनस T. सॉल्व्हंटच्या फ्रीजिंग पॉइंट मधून सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट वजा केला की तुमचा काय येणार आहे? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट येणार आहे. आलं लक्षात? मग हा ग्राफ काढा. आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट म्हणजे ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कशी आहे आपल्याला चेक करायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि ग्राफ काढा. आय होप की तुम्ही आता ग्राफ काढलेला असेल. आता काय करायचंय बघा? आपल्याला बघायचं की फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन वेदर इट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, आणि जर ती कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असेल तर ती का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा, एक्सपेरिमेंटली असं फाइंड आउट झाले की डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलॅलिटी. म्हणजे काय? डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोल्स ऑफ solute divided by mass of solvent in a kg. आता हे डेल्टा TF म्हणजे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. ही जर व्हॅल्यू तुमच्या नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटला जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजेच काय? इट इज द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. मग डेल्टा TF सोल्यूटच्या मोल्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर डेल्टा TF नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे डेल्टा TF ची व्हॅल्यू सोल्यूटच्या मोल्सवर डिपेंड आहे, म्हणजेच डेल्टा TF ची व्हॅल्यू नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकलवर डिपेंड आहे. म्हणून दिस इज युअर थर्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. डेल्टा TF का कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे लक्षात आलं का? बिकॉज द डेल्टा TF इज डिपेंड ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल, इट इज इंडिपेंडेंट ऑफ द नेचर ऑफ द सोल्यूट पार्टिकल. आता काय करायचंय बघा आपल्याला? आपण इथून पुढे तसंच कंटिन्यू करूया. बघा, डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M. मी थोडंसं इकडे घेतो. डेल्टा TF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द M. मग डेल्टा TF म्हणजे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू KF into M, where KF is the constant and it is called as a molar depression constant. This is also called as a cryoscopic constant. ह्याला आपण अजून एक नाव देऊ शकतो, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. आता याला मोलार इलेव्हेशन कॉन्स्टंट का म्हणले? मोलार म्हणजे 1 मोलार सोल्युशन असणार आहे. 1 मोलार सोल्युशनचं जे काही फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन होईल ते नेहमी कसं राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच कसं बघा, इफ M is equal to 1 then delta TF is equal to KB नाही KF येणार. बघा, जर तुमच्या M ची व्हॅल्यू 1 असेल याचा अर्थ काय? 1 मोल सोल्यूट घ्या, 1 kg सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करा, ते तुमचं 1 मोलार सोल्युशन होईल. त्या 1 मोलार सोल्युशन तयार करताना फ्रीजिंग पॉइंट कमी होईल ना. हा फ्रीजिंग पॉइंट जो कमी होईल दॅट डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हे नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे काय करूया आपण? मग लास्ट लेक्चरला आपण बॉइलिंग पॉइंटचं एक्झाम्पल घेतलं तसंच घेऊया. काय करायचं? तुम्ही 1 kg वॉटर घ्या. 1 kg वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असणार आहे? 0 डिग्री सेंटीग्रेड असणार आहे. त्यात आपण 1 मोल सोल्यूट ऍड केलं की आपलं सोल्युशन काय तयार होईल? 1 मोलार सोल्युशन तयार होईल. 1 kg वॉटर मध्ये 1 मोल सोल्यूट ऍड केले तर जे सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट हा 0 पेक्षा कमी असणार आहे का? पण फ्रीजिंग पॉइंट कितीने कमी होईल? जेवढ्या व्हॅल्यूने कमी होईल ती व्हॅल्यू मात्र कायमस्वरूपी कशी राहणार आहे? कॉन्स्टंट राहणार आहे. ही डेल्टा TF ची व्हॅल्यू दिस इज इंडिपेंडेंट ऑफ द सोल्यूट, दिस इज डिपेंडेंट ऑन द सॉल्व्हंट. प्रत्येक सॉल्व्हंट साठी डेल्टा TF ची व्हॅल्यू वेगळी असते, पण प्रत्येक सॉल्व्हंट साठी डेल्टा TF ची व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट असते. म्हणजे वॉटरचा डेल्टा TF वेगळा,
पण तो कॉन्स्टंट राहणार. बेन्झीनचा वेगळा, क्लोरोफॉर्मचा वेगळा, कार्बन टेट्राक्लोराइड प्रत्येक सॉल्व्हंटसाठी स्वतःचा डेल्टा TF असतो. आता काय करायचं आपल्याला, बाय युजिंग दिस डेल्टा TF म्हणजे फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन यूज करून आपल्याला काय करायचं आहे, मोलार मास ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता त्याचा फॉर्म्युला आपल्याला एक घ्यावा लागेल. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. ऑलरेडी जो डेल्टा TB चा होता तोच असणार आहे. कसा असेल बघा, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. आता मोलॅलिटीचा आपण काय करूया, तिथं फॉर्म्युला सबस्टिट्यूट करूया. काय मोलॅलिटीचा फॉर्म्युला बघा, मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हंट इन kg. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढायचे, मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढणार तुम्ही, गिवन मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलर मास ऑफ सोल्यूट. आपण W कशासाठी वापरले, गिवन साठी, B कशासाठी वापरले, सोल्यूट साठी, कॅपिटल M कशासाठी वापरलं, मोलर मास, B कशासाठी वापरलं, परत आणि सोल्यूट साठी. ही व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर आपले इक्वेशन काय होईल बघा, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू WB डिवायडेड बाय MB इंटू WA, बट दिस WA शुड बी इन kg. आपल्याला MB कॅल्क्युलेट करायचं म्हणजे मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट कॅल्क्युलेट करायचं तर हाच फॉर्म्युला असेल बघा, KF इंटू WB डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू WA इन kg. By using this formula you can calculate the molar mass of a non-volatile solid by using all these properties, by using the freezing point depression. आता ह्याच्या मधल्या सगळ्या टर्म्स परत क्लिअर आहेत का बघूया आपण. MB म्हणजे काय, मोलर मास ऑफ नॉन व्होलाटाईल सॉलिड. व्हॉट इज KF, इट इज द मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट. अगेन मी एक विसरलो, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंटचं युनिट काय असणार आहे, सगळ्यांना माहित पाहिजे. मोलार डिप्रेशन कॉन्स्टंटचं युनिट, आपण जे मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंटचं युनिट होतं तेच मोलार डिप्रेशनचं कॉन्स्टंट असणार, युनिट असणार म्हणजे काय, केल्विन kg पर मोल. त्याच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग काय करायचं आहे बघा आपल्याला, K म्हणजे मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट, WB इट इज द वेट, गिवन वेट ऑफ किंवा गिवन मास ऑफ नॉन व्होलाटाईल सॉल्यूट. व्हॉट इज द डेल्टा TF, इट इज द डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉइंट. WA इट इज द गिवन मास ऑफ सॉल्व्हंट, बट दॅट शुड बी इन kg. आता आपल्याला इथं छोटीशी गोष्ट परत एकदा रिपीट मी करतो, मोलार डिप्रेशन कॉन्स्टंट म्हणजे तुमचा डेल्टा TF KF. आपल्याला काय करायचं आहे, KF साठीची डेफिनेशन आणि युनिट लिहायचं आहे. असं होतं का बघा, डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M, देयरफॉर KF इज इक्वल टू डेल्टा TF डिवायडेड बाय M. मग याचं युनिट काय होतं, डेल्टा TF चं युनिट होतं केल्विन, याचं काय होतं मोल्स पर kg, मग ते वर होईल काय kg पर मोल. इफ M is equal to 1, therefore delta TF is equal to काय असेल तुमचं KF. याच्यावरून तुम्ही याचं काय करू शकता, डेफिनेशन करू शकता. काय डेफिनेशन होईल बघा, डेफिनेशन इकडे दोन लिहायचे, जसे आपण डेल्टा TB च्या दोन डेफिनेशन दिले तसेच आपण डेल्टा TF च्या दोन डेफिनेशन देणार. काय, इट इज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ solvent of किंवा freezing point depression in the freezing point of 1 molar solution. किंवा आपण अशी डेफिनेशन करू शकतो, इट इज द depression in freezing point when 1 mole solute is dissolved in 1 kg of solvent. न्यूमेरिकल मध्ये प्रत्येक वेळेला ही व्हॅल्यू तुम्हाला KF ची दिली जाईल. अगदी ऑलमोस्ट अगदीच रेअर कंडिशन मध्ये ही व्हॅल्यू तुम्हाला दिली जाणार नाही. समजा तुम्हाला KF ची व्हॅल्यू दिली नाही तर काय करणार तुम्ही, आपण कॅल्क्युलेट करायची. हाऊ टू कॅल्क्युलेट द KF, कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला ऍडव्हान्सच्या परीक्षेसाठी लागेल. जनरली सीईटी साठी वगैरे किंवा मेन साठी कुठे हा वापरला जात नाही. बघा फॉर्म्युला काय आहे तुमचा, KF इज इक्वल टू R
into TF naught raised to 2 into MA divided by 1000 into एन्थाल्पी ऑफ फ्युजन. आता ह्यातला टर्म सगळ्या तुम्हाला माहित आहेत. आर म्हणजे काय? इट इज द गॅस कॉन्स्टंट की ज्याच्या दोन व्हॅल्यूज असतात. कुठल्या कुठल्या? 8.314 जूल पर काय बघा 8.31 जूल पर मोल केल्विन और 2 कॅलोरीज पर मोल केल्विन. इट डिपेंड्स की तुमच्या डेल्टा एच चे युनिट काय. डेल्टा एच चे युनिट जर जूल असेल तर तुम्ही आर ची व्हॅल्यू वापरा. डेल्टा एच चे युनिट जर कॅलरी असेल तर तुम्ही ही व्हॅल्यू यूज करू शकता. नंतर काय टीएफ. व्हॉट इज इट? टीएफ नॉट. इट इज द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सॉल्व्हंट इन अ केल्विन. आपण जर वॉटर घेतला तर किती असणार आहे? 273 केल्विन असणार आहे. व्हॉट इज MA? This is the molar mass of solvent. Molar mass of solvent. What is the delta F fusion? Enthalpy of fusion. Enthalpy of fusion म्हणजे काय? It is the amount of energy required for the fusion of 1 mole substance. 1 mole substance घ्यायचं, त्याचं फ्युजन करण्यासाठी लागणारी हीट म्हणजे तुमची एन्थाल्पी ऑफ फ्युजन असणार आहे. एन्थाल्पी ऑफ फ्युजन आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन वरून पण काढू शकतो. म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन इंटू मोलर मास जर केलं तर काय येतं तुमचं? एन्थाल्पी ऑफ फ्युजन येत असेल. आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? इट इज द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू फ्युजन फॉर द फ्युजन ऑफ 1 ग्राम सबस्टन्स. 1 ग्रॅम सबस्टन्स साठी जेवढी हीट लागेल त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. मग 1 ग्रॅम साठी जेवढी हीट लागेल त्याला जर मोलर मासने मल्टिप्लाय केलं की तुमचं 1 मोल साठी लागणारी काय ते फ्युजनची एन्थाल्पी येते. इट इज एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ह्या सगळ्या तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फ्युजन दिली जाईल, नाहीतर लॅटेंट हीट किंवा लॅटेंट एन्थाल्पी ऑफ द फ्युजन दिली जाईल. तुम्हाला आर ची व्हॅल्यू माहित पाहिजे. लॅटेंट एन्थाल्पी ऑफ किंवा लॅटेंट एन्थाल्पी ऑफ फ्युजन किंवा एन्थाल्पी ऑफ फ्युजन वरून तुम्ही काय करू शकता? ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यावरून तुम्ही आर चं युनिट घेऊ शकता. आर ची कुठली व्हॅल्यू वापरायची ते, आणि हे सगळे कॅल्क्युलेशन केली आणि हे समजा वॉटर साठी घेतलं तर वॉटर साठीचा KF किती यायला पाहिजे बघा. इट शुड बी 1.8 सॉरी इट शुड बी 0.52 केल्विन kg पर मोल. पण बऱ्यापैकी न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू डायरेक्टली दिली जाईल. कॅल्क्युलेट करायची वेळ शक्यतो येणार नाही, पण आली तर तुम्हाला ते व्हॅल्यू किंवा तुम्हाला ते फॉर्म्युला माहित पाहिजे म्हणून हा फॉर्म्युला तुम्हाला दिला गेलेला आहे. तर अशा रीतीने आपण काय केलं? फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन ही व्हॅल्यू काय केली आपण बघितली. आता नेक्स्ट आपल्याकडे एकच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी राहते, ती म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर. ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू. गुड डे.